नमस्कार, अनिता चव्हाण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण अगदी सोप्या पद्धतीत मसाले भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत। रेसिपी अगदी सोपी आहे, शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। मसाले भात बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। तुम्ही घरामध्ये उपलब्ध असणारा कोणताही तांदूळ घ्या। तांदूळ चांगले स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत, त्याच्यामध्ये काही खडे घाण वगैरे असतील तर तांदूळ मी या फुलपत्राच्या वाटीने मोजून घेतलेले आहेत 2 वाट्या। तुम्ही कोणतेही भांडे घ्या तांदूळ मोजण्यासाठी, म्हणजे पाणी भातामध्ये घालण्यासाठी आपल्याला सोयीस्कर होईल। सर्वात प्रथम आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे। 1-2 वेळेस तांदूळ हे असे धुवून घ्यायचे आणि याच्यातील पाणी काढून आपण हे 20 मिनिटे साईडला असेच ठेवून द्यायचे, किंवा तुम्ही एखाद्या चाळणीमध्ये हे नितळत ठेवा। भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य: आलं लसूण पेस्ट, जिरे, कोथिंबीर, कढीपत्ता, अर्धा लिंबू आणि खड्या मसाल्यांमध्ये लवंग, दालचिनी, काळी मिरी, विलायची घेतलेली आहे। 2 हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत, ओलं खोबरं आणि मीठ। साहित्य तुम्ही पुन्हा एकदा बघून घ्या। तुम्ही इथे मोहरी सुद्धा वापरू शकता, पण शक्यतो मी जिरेच घालते। आता 2 वाट्या तांदूळ घेतलेलं होतं, म्हणून मी आता इथे 4 वाट्या पाणी गरम करून घेणार आहे। पाणी असं चांगलं कडक करून घ्यायचं। मसाले भाताला पाणी गरमच वापरायचं, त्यामुळे भात चांगला असा मोकळा होतो आणि पटकन शिजतो पण। गॅसवरती एक कुकर ठेवलेला आहे, यामध्ये 1 मोठा चमचा आपण तेल घालणार आहोत। तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये आपण खडे मसाले घालणार आहोत। 2 तमालपत्रीची पाने घालूया, जिरे घालूया चमचाभर, हिरव्या मिरच्यांचे काप घालून घेऊया, कढीपत्ता घालूया आणि खलबत्त्यामध्ये बारीक केलेली आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया। तुम्ही मिक्सरमध्ये पण ही पेस्ट बारीक करू शकता, किंवा तुमच्याकडे रेडीमेड असेल तरी घालू शकता। तांदूळ चांगले असे आपले मोकळे झालेले आहेत, सुकलेले आहेत। आता ही सर्व फोडणी झाल्यानंतर यामध्ये आपण हे तांदूळ घालून घेऊया आणि चांगले परतून घेऊया। सोपी पद्धत आहे आणि घरच्या साहित्यामध्ये उपलब्ध होणारी आहे। इथे मी कांदा टोमॅटो वापरलेला नाही, फक्त खड्या मसाल्यांमध्ये मी हा भात बनवलेला आहे। तुम्ही घरी नक्की बनवा। पूर्वी आपली आई आजी याच पद्धतीने भात बनवायची। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया, थोडीशी कोथिंबीर घालूया, आता पाणी तापलेलं आहे, पाणी याच्यामध्ये आपण घालून घेऊया। लक्षात असू द्या, 1 वाटी तांदूळ असेल तर त्याच्यासाठी 2 वाटी पाणी वापरायचं आहे, म्हणजे भात अगदी व्यवस्थित होतो। वरून अर्धा लिंबू पिळूया आणि 1 चमचा साजूक तूप घालणार आहोत, म्हणजे याने भात चांगला मऊ होतो। न खाणारे सुद्धा आवडीने खातील हा मसाले भात। इथे जास्त मसाल्याचा वापर केलेला नाही आणि 3 शिट्ट्या देऊन 2 मिनिटे हा बारीक गॅसवरती ठेवायचा आहे। आता आपला भात छानपैकी शिजलेला आहे, तुम्ही पाहू शकता इथे किती छान भात तयार झालेला आहे। वरून ओलं खोबरं घालूया, कोथिंबीर। श्रावण महिन्यामध्ये हा भात असा घरोघरी केला जातो, खोबरं कोथिंबीर घालून खूप छान लागतो चवीला।
लोणचं पापड याच्यासोबत आपण हा खाऊ शकतो किंवा उपवास सोडण्यासाठी हा भात असा आपण बनवू शकतो। पाहुणे आल्यावर आपल्याकडे हमखास मसाले भाताचा बेत असतो, तर अगदी हा सोप्या पद्धतीत होणारा भात बनवा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।